जीवनात कधी-कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला व पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात, तसेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संसार म्हटले की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही. कधी पत्नीने तर कधी पतीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते. यामधून केवळ आत्मानंद अथवा प्रेमानंद प्राप्त होतो. म्हणूनच त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात, पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. श्री स्वामी समर्थ. वेळ निघून गेल्यावरती सुचलेला विचार आणि पिके जाळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत, संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुकल्यावर थोडं विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते. तुझं विज्ञानसुद्धा देवानेच बनवलेलं आहे. अरे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दान धर्म इत्यादी सकारात्मक केल्याबद्दल गर्व बाळगू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावा. अरे या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनी फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचंच असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशाश्वतेवर अवलंबून राहू नको. शाश्वत केवळ हरिनाम आहे, दत्तनाम आहे. आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो. ईश्वर काळजी वाहील, पण आपल्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करू नको. कुणावरही आंधळा विश्वास नको. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कुणीही तुमचं काही वाकडं करणार नाही. विश्वास ठेव, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.